नमस्कार. तिरुपती एज्युटेकमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत कॅप राऊंडसाठी सीईटी सेलचे. त्यासाठीचा शेड्यूल, त्यासाठी लागणारी ग्रुपिंगचं पर्सेंटेज, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, काय प्रोसेस असणार आहे आणि पीसीबीचा जो पेपर दिलेला आहे विद्यार्थ्यांनी त्यासाठी इंजिनिअरिंगमध्ये काय काय ऑप्शन आहेत हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता सर्वप्रथम सीईटी सेलने इंजिनिअरिंगसाठी रजिस्ट्रेशन सुरू केलेले आहेत. आता इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन सुरू झालेत 14 जुलै 2024 म्हणजे आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झाले आणि त्याची टेंटेटिव्ह एंडिंग डेट म्हणजे टेंटेटिव्ह का म्हणतोय कारण अजून त्याची डेट वाढू शकते. तर वाढलेली डेट आपण कळवणार तर आहोत, पण सध्याची लास्ट डेट जी दिलेली आहे सीईटी सेलने त्याची डेट आहे 24 जुलै 2024 म्हणजे 24 तारखेपर्यंत. हे 10 दिवसामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आता रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जवळच्या एफसी सेंटरला किंवा तुम्ही ऑनलाईन ई स्क्रुटिनी मोड सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कोणत्याही कॉलेजला जायची गरज नाही, तुम्ही ऑनलाईन स्क्रुटिनी मोडमध्ये सुद्धा करू शकता. जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी घेतली तर त्यासाठी तुम्हाला जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा एक टाइम स्लॉट बुक करून तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी सुद्धा करू शकता म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर त्याच्या डेट्स ज्या आहेत ते 15 जुलै 2024 म्हणजे उद्यापासून ते 25 जुलै 2024 म्हणजे लास्ट डेट झाली त्याच्यानंतर सुद्धा एक दिवस वाढवून दिलेला आहे. आता ह्या डेट्स जशा पुढची डेट पुढे जाईल म्हणजे 24 जुलैच्या पुढे जर डेट्स वाढल्या तर ह्या डेट सुद्धा व्हेरिफिकेशनच्या पुढे जाणार आहेत. म्हणजे हा टेंटेटिव्ह शेड्यूल जो आहे तो तसाच पुढे जाईल. म्हणजे जशा डेट्स पुढे जातील तशा त्या ह्याही डेट्स पुढे जातील. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती 27 जुलै 2024 ला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला काही ग्रॅव्हियन्स असतील किंवा तुमचे काही करेक्शन असतील तर ते करण्यासाठी तुम्हाला 28 जुलै ते 30 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला हे 3 दिवस दिलेले आहेत. 30 जुलैला 5 वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत तुम्हाला टाइम दिलेला आहे. या वेळेमध्ये तुम्ही जाऊन तुमचे जे ग्रॅव्हियन्स आहेत किंवा जे करेक्शन आहेत ते तुम्ही करायचे आहेत. आणि त्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 2 ऑगस्ट 2024 रोजी. आता फायनल मेरिट लिस्ट झाली, हा टेंटेटिव्ह शेड्यूल झाला. आता याच्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी कोण कोण इलिजिबल आहे तर त्यासाठी तुमचा PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ यामध्ये तुम्हाला मार्क्स पाहिजेत. ओपन कॅटेगरीसाठी 135 मिनिमम आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पाहिजेत 120 मिनिमम. या व्यतिरिक्त PCB ज्यांचा ग्रुप आहे आणि त्यांना इंजिनिअरिंगमध्ये काही करायचं आहे म्हणजे इंजिनिअरिंगचा कोर्स करायचा आहे तर त्यासाठी PCB ज्यांचं दिलेलं आहे त्यांना सेम ग्रुपिंगचा पॅटर्न राहणार आहे. PCB मध्ये ओपन कॅटेगरीसाठी 135 मार्क्स आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 120 मार्क्स. आता या व्यतिरिक्त समजा कोणाचा फिजिक्स केमिस्ट्री आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे किंवा बायोटेक्नॉलॉजी आहे किंवा क्रॉप सायन्स आहे तो PCB मधून ऍप्लिकेशन करू शकतो. त्यासाठी लिमिटेड ब्रांच दिलेले आहेत म्हणजे लिमिटेड आहेत 9 कोर्सेस आहेत. जसं की PCB मधून तुम्ही करताय तर त्यासाठी जे 9 कोर्सेस आहेत ते पुढील प्रमाणे आहेत की ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, फूड इंजिनिअरिंग आहे, लेदर टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर पॅकेजिंग टेक्नॉलॉजी आहे आणि फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग म्हणजे फार्मसी मधला एक फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग हा एक कोर्स दिलेला आहे. त्यानंतर प्रिंटिंग इंजिनिअरिंग आहे, फॅशन टेक्नॉलॉजी आणि टेक्सटाईल केमिस्ट्री. ह्या 9 कोर्सेससाठी PCB मधून दिलेल्या सीईटी दिलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत ज्यांची ग्रुपिंग निघते म्हणजे ग्रुपिंग त्यांची क्लिअर आहे. 135 मार्क्स ओपनसाठी आणि 120 मार्क्स रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. या व्यतिरिक्त इंजिनिअरिंगचे रेग्युलर कोर्स PCM वाल्यासाठी आहेतच. आता यानंतर जे ग्रुपिंग नंतर विद्यार्थ्यांची ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने होणार तर जसं मी तुम्हाला शेड्यूल सांगितलं याच्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर तुम्हाला 3 दिवस देणार आहेत तुम्हाला ग्रॅव्हियन्स देण्यासाठी आणि तुमचे काही कॅटेगरीमध्ये करेक्शन वगैरे असतील तर त्यासाठी 3 दिवस देणार आहेत जे की 28 ते 30 पर्यंत. त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार. फायनल मेरिट लिस्ट नंतर एकदा तुमचं मेरिट लिस्ट आलं की त्याच्यानंतर कॅप राऊंड सुरू होणार 2-3 दिवसानंतर. त्याचा शेड्यूल अजून दिलेला नाहीये. जसा हा शेड्यूल कंप्लीट होईल, मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं की हा टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. जसं 24 तारखेची तारीख पुढे जाणार तसं पुढचा शेड्यूल पण पुढे पोस्टपोन होत राहणार. जसं पोस्टपोन होईल तसं तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल. आणि इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी डॉक्युमेंट्स जे लागणार आहेत आता ते डॉक्युमेंट्स तर आपण स्क्रीनशॉट व्हिडिओच्या शेवटी जोडलेलाच आहे. तरी पण जे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत ते मी सर्वांना सांगतो. त्यानंतर कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगतो की कंपल्सरी डॉक्युमेंट सर्वांसाठी लागणार आहेत आणि फक्त कॅटेगरी वाईज जे आहेत ते मी सेपरेट पुन्हा फक्त या कॅटेगरीसाठी हे डॉक्युमेंट जे आहेत ते कंपल्सरी व्यतिरिक्त सांगणार आहे. तर सर्वप्रथम सर्व कॅटेगरीसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत
त्याचं 1 नंबरला तुम्हाला लागणारे 10वीचा रिझल्ट, म्हणजे 10वीची मार्कशीट, त्यानंतर 12वीचा रिझल्ट, त्यानंतर तुमचा TC लागणार आहे, TC नंतर तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट जे की व्हॅलिड आहे 2 मार्च 2025 पर्यंत, त्यानंतर तुमचे पासपोर्ट साईज फोटो आहेत, त्यानंतर हे सर्वांसाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत. हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्वांसाठी लागणार आहेत. या व्यतिरिक्त जे EWS साठी लागणार आहे, तर EWS हे सर्टिफिकेट तुम्हाला वेगळं लागणार आहे EWS कॅटेगरीसाठी. त्यानंतर जे VJNT, OBC आणि SCBC, SBC या कॅटेगरीमध्ये येतात, तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्यानंतर SC ST साठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्यांना नॉन क्रिमिलियर कंपल्सरी नाहीये. या व्यतिरिक्त जर फिजिकली हँडिकॅप असेल, कोणत्याही कॅटेगरीचा असेल, तर त्याने ते सर्टिफिकेट जोडायचं आहे. या व्यतिरिक्त फिजिकल हँडिकॅप आणि डिफेन्स सर्व्हिस, म्हणजे कोणाचे आई वडील आर्मीमध्ये आहेत किंवा सैन्य दलामध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं C सर्टिफिकेट जोडायचं आहे, किंवा रिटायर्ड असतील तरी त्यांना C सर्टिफिकेट जोडायचं आहे. तर आणि जे विद्यार्थी अनाथ आहेत त्यांच्यासाठी पण एक कोटा आहे, तर अनाथ सर्टिफिकेट मिळतं, ते पण सर्टिफिकेट तुम्ही जोडू शकता. आता हे झाले सर्व डॉक्युमेंट्स. या व्यतिरिक्त काही कोणाला डाऊट असेल किंवा काही प्रश्न असतील डॉक्युमेंट संदर्भात, तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारापर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणाचंही इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन राहणार नाही किंवा माहिती अभावी कोणाचं नुकसान होणार नाही. धन्यवाद.